हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू क्रिशा त्रिशाज वर्ल्ड. तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे आणखी एका नवीन व्लॉगमध्ये. छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज क्रिशा त्रिशाला आहे सुट्टी. त्यासोबत आम्हाला काही कामं पण आहेत, तर ते सर्व आज मॅनेज करायचं आहे आणि तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. सो स्टे ट्यून. तर इथे वैतागलेला आमचा फोटोग्राफर, जो की सकाळी 9 वाजल्यापासून वाट बघतोय आणि आता वाजलेला आहे 10:15. तर काय तुमचं ओपिनियन आहे की नेक्स्ट प्री वेडिंग घेताना? हे एडिट होणार नाहीये बाय द वे. त्रिशू, आम्ही जातो आज तुझे फोटो काढायला. तुम्ही आईला आणि आजीला सॉरी मम्मीला त्रास देऊ नको. हा, आम्ही येतो लवकर. ओके, बाय बाय. तर आज क्रिशा त्रिशाच्या आत्तूचं प्री वेडिंग काइंड फोटोशूट आहे. थोडंसंच आहे. सो आम्ही आता लोकेशनवरती येऊन पोचलेलो आहोत. तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही किती मस्त असं लोणी निघालेलं आहे. तूप बनवायचं आहे, तर त्याच्यासाठी ते लोणी काढून ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर मी आता एका साईडला बनवते आहे मसाले भात, कारण क्रिशा त्रिशाला मसाले भात खायचा आहे. आणि त्यानंतर आम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे, कारण आज आहे चंपाषष्ठी. चंपाषष्ठीचा होम असतो आमच्या गावामध्ये, तर त्यानिमित्त आता आम्ही मंदिरात जाणार आहोत. बाप्पा गेले ना तू? चल इकडनं हो. चल दी तू. तुला जेवायचं आशिष कैलास दुबे घरी पण नाही गेले. 55 रुपये. शुभम कैलास दुबे, विलास दुबे 51 रुपये. भरत रखमा. आणि इथे मंदिरामध्ये भेटलेल्या आहेत अल्पना नानी, म्हणजे क्रिशा त्रिशाची आजी आहेत त्या. सो त्यांच्यासोबत पण थोडंसं बोलणं झालं. खूप दिवसांनंतर भेटलेल्या त्या. आणि आता दर्शन झाल्यानंतर आम्ही चाललेलो आहोत घरी. होपसो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. तर असंच आपण भेटूया अजून नवीन नवीन व्लॉग्समध्ये. तुम्ही आपल्या व्लॉग्सला खूप सारं प्रेम देताय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद.